राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्र यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. हे बघा आपली विहीर, आपल्या मांग आहे ते आणि आपले कसे स्प्रिंकलर उडायले, सन 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 10 स्प्रिंकलर उडायले. 60 फीट विहीर खोदली, उलुशी नाही खोदली, 60 फीट मन मोकळ्यानं खोदली. आणि हे बघा वरी बघा विहिरीत उडी मारायला का नाही बाबा, मुरमार उभा हे असं नवीन वर्ष साजरं करावं लागते. हे असं मुरमाच्या ढिगावर विहिरीच्या असं उभं राहावं लागते. नाद नाही करायचा शेतकऱ्याचा. शेतकरी लाख कोशिश करल पण पाणी हे धन काढल्याशिवाय सोडणार नाही. मी अखंड परेशान झालो. 12 वर्षे मेहनत घेतली, 12 वर्षे मै बोर फेलच होत गेले. कोणते फुकटे महाराज येऊ मै लई बोर फेल घातले. पण माझ्या स्वतःच्या मनानं जे कारभार केला की नाही, शेतकऱ्याचा अभ्यास राहते. माझ्या स्वतःच्या मनानं जेवढा कारभार केला तेवढा सक्सेस झाला बा. विहीर पण सक्सेस झाली शेतामध्ये. नाही तर 12 वर्षे नुसतं पाण्यात गेलं बोर मारू मारू मारू. पैशाची वाट लागली पण शेवटी स्वतःचं मेहनत फळाला आली. म्हणून म्हणतो शेतकरी मित्र, चोरापासून सावध राहा. हे पाणी दाखवणारे पानाडे लई चिवत्या बनवतात. तुम्हाला तुमच्या शेतातला अभ्यास राहते, तुम्ही त्या पद्धतीनं करा. कोण्या चोरावर विश्वास नका करू. शेतातला अभ्यास तुम्ही करा आणि तुम्ही स्वतः बोर मारा किंवा काही विहीर खोदा, पण चोरावर भरोसा नका करू. चोर लई फसवायले. बरं, चोरापासून सावध राहा. हे पाणी दाखवतो पण आपल्याकडून 500-1000 नेतात आणि आपली चांगलीच मारतात. मी 12 वर्षे फेल झालो. किती वर्षे? 12 वर्षे. एक नाही दोन नाही, 12 वर्षे फेल झालो. 12 वर्षात स्वतःच्या मेहनतीनं पाणी काढलं. आता शेतामध्ये पाणी चालू आहे. नाही तर लई भीक मागायची वेळ आली होती या जो आराम करायला.